Good morning, students. Today we are going to learn a poem, class 9th, 1.1, Walk a Little Slower. First of all, I will read this poem. Walk a little slower, daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. तर या कवितेमध्ये कवी आपल्याला काय सांगत आहे ते आपण पाहणार आहोत. तर वॉक अ लिटिल म्हणजे काय, हळुवारपणे चाला. स्लोअर म्हणजे काय, हळुवारपणे. आणि डॅडी म्हणजे काय, फादर. म्हणजे इन दिस लाईन द पोएट इज रिक्वेस्टिंग हिज फादर, म्हणजे कवी आपल्या वडिलांना विनंती करायला लागलेला आहे. आणि सेड अ लिटिल चाइल्ड, कसा मुलगा आहे, अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल, आणि तो अतिशय छोटासा आहे, म्हणजे सो स्मॉल. आणि त्याला त्याचे निर्णय घेता येत नाही येतं, म्हणजे ही कांट टेक अ डिसिजन इन हिज लाईफ. तो त्याच्या जीवनामध्ये निर्णय घेऊ शकत नाही आहे, म्हणून तो म्हणायला लागलेला आहे, ही इज रिक्वेस्टिंग हिज फादर, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल, आणि ही इज अ व्हेरी स्मॉल, म्हणजे तो अतिशय छोटा आहे, ही किंवा सी. ओके, तर या ठिकाणी अतिशय लहान आहे. आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि पुन्हा तो म्हणायला लागलेला आहे, आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स, मला तुमच्या काय पावलावर चालायचं आहे. फूटस्टेप्स म्हणजे काय, पावलं. लक्षात, मला तुमच्या म्हणजे याच्या मला तुमचं वर्तन स्वीकारायचं आहे. म्हणजे आय वॉन्ट टू ॲक्सेप्ट युअर थिंकिंग, मला तुमचे विचार स्वीकारायचे आहेत आणि मला तुमच्यानुसार या ठिकाणी चालायचं आहे. म्हणजे आय वॉन्ट टू इमिटेट युअर स्टेप्स, मला तुमच्या पावलाचं अनुकरण करायचं आहे. आणि या ठिकाणी आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स, म्हणजे मी तुमच्या पावलावर पाऊल चालून या ठिकाणी जाणार आहे, म्हणजे फूटस्टेप. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल, आणि मला या ठिकाणी काय करायचं नाही आहे, आय डोंट वॉन्ट टू फॉल, मला पडायचं नाही आहे. म्हणजे मला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं आहे. आय वॉन्ट टू मेक अ सक्सेसफुल, आय वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल पर्सन इन दिस वर्ल्ड, या जगामध्ये मला महान व्यक्ती बनायचं आहे, यशस्वी व्यक्ती बनायचं आहे. आणि जर इफ आय वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल पर्सन इन माय लाईफ, जर मला माझ्या जीवनामध्ये यशस्वी माणूस जर बनायचा असेल तर तुम्हीच या ठिकाणी मदत करू शकता. म्हणजे यू कॅन हेल्प मी इन माय लाईफ. So the poet is requesting again and again, walk a little slower daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. मला या ठिकाणी खाली पडायचं नाही आहे, म्हणजे याचा अर्थ मला अपयशी व्हायचं नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू ॲक्सेप्ट डिस्ट्रेस, आय डोंट वॉन्ट टू ॲक्सेप्ट फेल्युअर इन माय लाईफ, मला माझ्या जीवनामध्ये अपयश नको आहे. म्हणून कवी अशा प्रकारे आपल्या वडिलांना काय करायला लागलेलं आहे, विनंती करत आहे. तर या कवितेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे रायमिंग वर्ड्स वापरलेले आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर या ठिकाणी स्मॉल आणि फाल हे काय आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत. व्हॉट इज द रायमिंग स्कीम इन दिस पोएम. आता या कवितेमध्ये रायमिंग स्कीम कोणती आहे स्टांजामध्ये, तर ती असा आपण या ठिकाणी विचार करूया की इथं जर डॅडी जर पाहिलं तर आपल्याला याला आपण दिलं ए. ओके, आणि स्मॉल याचा काही संबंध साऊंडचा येत नाही आहे, म्हणून याला दिलं बी. आणि हा तिसरा सुद्धा शब्द वेगळा आहे, म्हणजे ए बी सी आणि बी. म्हणजे दुसऱ्या लाईनमधला हा स्मॉल आणि फॉल हे दोन्ही शब्दाचे साऊंड कसे येतं, सारख्या प्रकारचे आहेत, म्हणून आपण त्याला काय दिला, ए बी सी बी. अशा प्रकारे ह्या लाईनची काय आहे की रायमिंग स्कीम काय, व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ दिस स्टांजा, फर्स्ट स्टांजा ए बी सी बी. ओके, ए बी सी बी. इन दिस लाईन, इन दिस फर्स्ट स्टांजा फोर लाईन्स आर इन द फर्स्ट स्टांजा. आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या फिगर ऑफ स्पीचचा वापर करण्यात आलेला आहे की वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. तर इथं पूर्ण स्टांजामध्ये आपल्याला काय दिसत आहे की मेटाफॉर, द पोएट हॅज युज्ड मेटाफॉर. लक्षात. बट इन द सेकंड लाईन, in the second line the poet has used so small is alliteration. So small is a alliteration हा अलंकार या ठिकाणी वापरलेला आहे. म्हणजे SS sound has repeated in this first in the second line. and चाइल्ड, आपण जर दुसरा अलंकार पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की टोटॉलॉजी. कोणता अलंकार दिसतोय, टोटॉलॉजी म्हणजे काय, लिटिल आणि स्मॉल हे जे दोन्ही शब्द आहेत त्याचं मिनिंग्स आर सेम, म्हणजे त्यांची मिनिंग कशी आहे, सारखीच आहे. जेव्हा दोन्ही शब्दाची मिनिंग काय असते, सारखीच असते, या अर्थानं जेव्हा तो वापरलेला असतो तेव्हा तो अलंकार काय असतो, टोटॉलॉजी असतो. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा फर्स्ट स्टांजा. तर आपण आता दुसऱ्या स्टांजाचा
विचार करणार. तर आता आपण सेकंड स्टँजा पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आय रीड धिस स्टँजा. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. In this stanza, the poet is talking that sometimes your steps are very fast. Sometimes म्हणजे कधी कधी. Your steps म्हणजे तुमची पावलं, तुमची या ठिकाणी वागणूक. आर व्हेरी फास्ट म्हणजे या ठिकाणी तुमची जी विचार करण्याची जी काही वागणूक आहे ती काय असते की व्हेरी फास्ट असते. म्हणजे या ठिकाणी लहान मुलगा आपल्या वडिलांना म्हणत आहे की युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट म्हणजे तुमच्या ज्या पावलं आहे ते पावलं कसे आहेत अतिशय व्हेरी फास्ट आहेत. म्हणजे जास्त या ठिकाणी वेगाने तुमची विचार करण्याची क्षमता आहे. म्हणजे यू हॅव एबिलिटी टू थिंकिंग, यू हॅव एबिलिटी टू थिंक अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा विचार करण्याची तुमची शक्ती आहे आणि या विचारानुसार या ठिकाणी मला चालायचं आहे. म्हणजे आय वॉन्ट टू वॉक युअर थिंकिंग म्हणजे मला तुमच्या या ठिकाणी विचाराचं अनुकरण करायचं आहे. म्हणजे आय वॉन्ट टू इमिटेट युअर थिंकिंग, मला तुमच्या विचाराचं अनुकरण करायचं आहे. म्हणून तुमचे जे काही या ठिकाणी पावलं आहेत कधी कधी तुमचे पावलं कसे असणार आहेत अतिशय जोरात या ठिकाणी तुम्ही चालणार आहेत. म्हणजे तुमचे विचार मला कळणार नाहीत. म्हणजे आय कांट अंडरस्टँड युअर थिंकिंग. समटाइम्स दे आर हार्ड टू सी आणि कधी कधी ते मला पाहतासुद्धा येणार नाहीत. म्हणजे दे आर हार्ड टू सी म्हणजे काय मला पाहतासुद्धा येणार नाहीत. म्हणजे मला पाहण्यासाठी सुद्धा त्या गोष्टी अवघड जाणार आहेत. म्हणजे दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड मी इन माय स्मॉल चाइल्ड म्हणजे ना माय स्मॉल माइंड, माझ्या छोट्या मनाला ही गोष्ट समजायला अवघड जाणार आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही मला जे काही विचार सांगणार आहात ते विचार या ठिकाणी थोडेसे हळूहळू सांगा आणि मला तुमच्या पावलानुसार चालू द्या. म्हणून या ठिकाणी कवी पुन्हा विनंती करत आहे तिसऱ्या लाईनमध्ये, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. त्याच्यामुळे तुम्ही काय करा हळूहळू चाला. लक्षात, डोंट वॉक फास्ट. इफ यू विल वॉक फास्ट देन आय विल नॉट अंडरस्टँड युअर थिंकिंग अँड देन आय कांट इमिटेट युअर स्टेप्स. म्हणजे मी तुमच्या पावलाचं अनुकरण करू शकणार नाही आहे. म्हणून मला या ठिकाणी सुधारायचं आहे. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय लाईफ, मला माझं जीवन सुधारायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल पर्सन इन माय लाईफ, मला माझ्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे आणि त्या यशस्वी होण्यासाठी यू शुड सपोर्ट इन माय लाईफ. म्हणजे तुम्ही माझ्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे सपोर्ट करायला पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा या ठिकाणी स्लोअर चाला. म्हणजे वॉक अ लिटिल हळूहळू चाला. फॉर यू आर लीडिंग मी, यू आर लीडिंग म्हणजे काय यू आर गाईड फॉर मी म्हणजे तुम्ही माझे मार्गदर्शक आहात. लक्षात, आणि तुम्हीच मला सपोर्ट करणार आहात. म्हणजे यू कॅन सपोर्ट इन माय लाईफ, तुम्ही माझ्या जीवनामध्ये सपोर्ट करणारे आहात. म्हणून तुम्ही मला या ठिकाणी मार्गदर्शक आहात आणि तुमच्या पावलानुसार मी चालणार आहे. म्हणजे आय वॉन्ट टू ॲक्सेप्ट युअर स्टेप्स, मला तुमचे पावलं मला तुमच्या या ठिकाणी विचारानुसार चालायचं आहे आणि तुमचे जे विचार आहेत ते विचारच काय करणार आहेत मला पुढे नेणार आहेत. म्हणून आय वॉन्ट टू लीडिंग या ठिकाणी फॉर यू आर लीडिंग मी, यू शुड सपोर्ट मी, तुम्ही मला सपोर्ट करा. म्हणून समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट अँड समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. तर या कवितेमध्ये कोणत्या प्रकारचे रायमिंग वर्ड्स वापरलेले आहेत स्टांजामध्ये आपण ते पाहूया. सेकंड स्टांजामध्ये तर सी आणि मी हे रायमिंग वर्ड्स या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत. तर या कवितेची रायमिंग स्कीम काय, व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ धिस पोएम. तर या ठिकाणी आपण जर याला ए दिला त्याच्यानंतर याला बी त्याच्यानंतर ए आणि या ठिकाणी आपण ए पहिल्याला दिला आपण या ठिकाणी काय दिला ए त्याच्यानंतर आला बी, ओके बी आणि सी आणि या ठिकाणी बी. म्हणजे सी आणि बी ह्याचे रायमिंग वर्ड्स कसे आहेत सारखे आहेत. म्हणून याची रायमिंग स्कीमसुद्धा काय आहे ए बी सी बी. लक्षात, तर ए बी सी बी अशा प्रकारची रायमिंग स्कीम आहे. आणि इन दिस स्टांजा
इन दिस स्टांजा व्हॉट इज द फिगर ऑफ स्पीच यूज्ड बाय पोएट. कवीनं याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार वापरलेला आहे. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. इट इज अ रिपिटेशन, म्हणजे रिपीट लाईन झालेली आहे. म्हणजे पहिला स्टांजा इन अ फर्स्ट स्टांजा अँड सेकंड स्टांजा लाईन हॅज रिपीटेड. म्हणून कवीने या ठिकाणी पुन्हा पुन्हा या लाईनचा वापर केलेला आहे. म्हणून हे कोणता अलंकार आहे. रिपिटेशन अलंकार आहे. म्हणजे या स्टांजामध्ये कवी आपल्याला सांगू इच्छित आहे, म्हणजे द पोएट इज टॉकिंग इन दिस स्टांजा, डोंट वॉक फास्ट अँड आय डोंट अंडरस्टँड युअर थिंकिंग. सो या ठिकाणी मला तुमचे विचार कळणार नाहीत, म्हणून यू आर माय सपोर्टर. हा म्हणजे ही इज रिक्वेस्टिंग हिज फादर अँड अगेन अँड अगेन. सो वी विल लर्न इन अ थर्ड स्टांजा what will the poet say. In the third stanza, first of all I will read this stanza. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. तर या स्टांजामध्ये कवी असं सांग डे म्हणजे काही दिवसाच्या नंतर. या ठिकाणी सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप, जेव्हा मी पूर्णतः मोठा माणूस झालेला असेल. म्हणजे वेन आय विल बिकम अ सक्सेसफुल पर्सन, जेव्हा मी यशस्वी व्यक्ती होईल. वेन आय विल बिकम अ सक्सेसफुल पर्सन इन माय लाईफ, जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये यशस्वी झालेला असेल किंवा पूर्णतः माझी वाढ झालेली असेल. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मला जे पाहिजे आहे ते तुम्ही करू शकता. म्हणजे यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, म्हणजे मला या ठिकाणी तुम्ही बनू शकता आणि मला तुमच्यानुसार बनायचं आहे. म्हणजे आय वॉन्ट टू बी, मला तुमच्यासारखं बनायचं आहे. म्हणजे द लिटिल चाइल्ड वॉन्ट टू बिकम लाईक अ फादर. सो हिज फादर इन दिस पोएम, द फादर हॅज मेनी टाईप्स ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी. कवी या ठिकाणी वडिलाकडे अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत आणि वडिलांच्या नुसार मुलाला चालायचं आहे. म्हणून कवी म्हणायला लागला देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड, त्याच्यानंतर मलासुद्धा तुमच्यासारखा एखादा छोटासा मुलगा असेल. देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड, म्हणजे तुमच्यासारखाच एखादा छोटा मुलगा असेल. अँड हू विल वॉन्ट टू फॉलो मी, आणि त्यालासुद्धा माझ्याच विचाराची या ठिकाणी काय करावं लागेल, अनुकरण करावं लागेल. म्हणजे ही विल इमिटेट ऑफ माय थॉट्स. आणि म्हणून तुमच्या विचाराची जर शिदोरी मला चांगली मिळाली, तुम्ही मला जर चांगलं सुधरवलं, इफ यू विल इम्प्रूव्ह मी व्हेरी नाईसली, देन आय विल इम्प्रूव्ह माय चाइल्ड, मी माझ्या मुलाला या ठिकाणी सुधरू शकतो. म्हणून कवी पूर्णतः या ठिकाणी जे लहान मुलगा आहे तो पूर्णतः विचार या ठिकाणी डिपेंडंट आपल्या वडिलावर आहे. म्हणजे ही इज डिपेंडंट ऑन हिज फादर थिंकिंग. आणि म्हणून तो डबल या ठिकाणी सांगत आहे ही इज थिंकिंग, ही इज सेईंग अगेन अँड अगेन हिज फादर, देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड, मलासुद्धा एखादा छोटासा मुलगा असेल. अँड हू विल वॉन्ट टू फॉलो मी, आणि तोसुद्धा मला या ठिकाणी माझा पाठलाग करणार आहे. म्हणून या ठिकाणी तुमचे जर विचार या ठिकाणी चांगले असतील तर माझ्या विचारामध्ये सुद्धा या ठिकाणी बदल होईल. म्हणून या ठिकाणी कवीनं अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भागाचा वापर केलेला आहे. तर याच्यामध्ये कोणते रायमिंग वर्ड्स आहेत आपण ते पाहूया. तर रायमिंग वर्ड्स आहे बी आणि मी. बी आणि मी हे काय आहेत रायमिंग वर्ड्स कवीनं या ठिकाणी वापरलेले आहेत. आणि ऑफ चाइल्ड, आणि याच्यामध्ये रायमिंग स्कीम काय, व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ दिस थर्ड स्टांजा. तर याच्यामध्ये सुद्धा ए बी सी अँड बी. लक्षात, द थर्ड स्टांजा रायमिंग स्कीम इज ए बी सी बी. ABCB is the third stanza and all the poem is related with a metaphor. म्हणजे पूर्णतः कवितेमध्ये कवीनं काय वापरलेलं आहे, मेटाफर या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण या ठिकाणी फोर्थ स्टांजा पाहणार आहोत. नाव वी विल लर्न फोर्थ स्टांजा. फर्स्ट ऑफ ऑल I will read this stanza and I would want to lead just right and I know that I was true. So walk a little slower, daddy, for I must follow you. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, daddy, for I must follow you. In the first line, the poet is talking about I would want to lead just right.
म्हणजे मला फक्त या ठिकाणी लीड करायचं आहे. लीड म्हणजे काय की नेतृत्व करायचं आहे. जस्ट राईट, फक्त मला चांगल्या मार्गाचं अनुकरण करायचं आहे. म्हणजे आय वॉन्ट टू फॉलो गुड वे इन माय लाईफ. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय चाइल्ड. मला माझ्या मुलाला या ठिकाणी सुधारायचं आहे असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजेच अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. फक्त मला चांगल्या मार्गांचं अनुकरण करायचं आहे. म्हणजे आय वूड वॉन्ट टू फॉलो गुड वे इन माय लाईफ अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मला माहीत होतं की या ठिकाणी हे सत्य होतं. म्हणजे तुम्ही जे मला मार्ग सांगितले होते ते काय आहेत, सत्यवादी आहेत. आणि जे मार्ग मी या ठिकाणी अनुकरण करत आहे म्हणजे आय इमिटेट युअर वे. आय इमिटेट युअर वे कंटिन्युअसली. म्हणून तुमचा मार्ग मी या ठिकाणी स्वीकारत आहे आणि तुमचे मार्गच मला या ठिकाणी पुढे घेऊन जाणारे आहेत. म्हणजे युअर वे विल ब्रिंग मी द या ठिकाणी गुड पर्सन, मे बी गुड पर्सन. म्हणजे ते मला चांगला माणूस या ठिकाणी बनवतील. म्हणून सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. लास्टली पोएट अगेन रिक्वेस्ट हिज फादर वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. तुम्ही या ठिकाणी हळुवारपणे चाला. फॉर आय मस्ट फॉलो यू. आणि मला तुमचं या ठिकाणी अनुकरण करायचंच आहे. म्हणजे आय मस्ट इमिटेट यू. आय मस्ट युअर सपोर्ट. म्हणजे मला तुमचा सपोर्ट पाहिजेच आहे. आय मस्ट सपोर्ट म्हणजे मला तुमचं पाठिंबा पाहिजे आहे. आणि तुमच्या पाठिंब्याशिवाय या ठिकाणी मी मोठा व्यक्ती होणार नाही आहे. म्हणून तुम्ही मला या ठिकाणी काय करा, सपोर्ट करा. इच अँड एव्हरी टाईम यू शुड सपोर्ट मी अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. फक्त मला चांगल्या मार्गाकडे जायचं आहे. अँड आय नो दॅट आय वॉज ट्रू. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. ऑथर इज अननोन. या कवितेचा जो ऑथर आहे तो कसा आहे, अननोन आहे. तर या कवितेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे रायमिंग वर्ड्स वापरलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी आहे ट्रू आणि यू हे दोन काय आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत. आणि याची सुद्धा रायमिंग स्कीम जर आपण पाहिली तर व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ दिस पोएम ऑफ द लास्ट स्टांजा. ए बी सी आणि बी. म्हणजे या ठिकाणी ए बी सी बी इज अ रायमिंग स्कीम ऑफ द लास्ट स्टांजा. आणि पूर्ण कवितेमध्ये प्रत्येक स्टांजामध्ये काय वापरण्यात आलेले आहेत, 4 लाईन वापरण्यात आलेल्या आहेत. म्हणजे इन इच अँड एव्हरी स्टांजा इज रिलेटेड विथ 4 लाईन्स. आणि प्रत्येकामध्ये कोणती रायमिंग स्कीम आहे, इच अँड एव्हरी स्टांजा इज रिलेटेड विथ ए बी सी बी रायमिंग स्कीम. लक्षात. आणि या कवितेमध्ये रेपिटेशन आणि अलिट्रेशन, मेटाफर आणि या ठिकाणी आणखीन एक अलंकार वापरण्यात आलेला आहे, टोटॉलॉजी. हे सगळे अलंकारांचा आपण या ठिकाणी विचार केला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल तर या ठिकाणी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला लाईक करा. जेवढं तुम्ही लाईक कराल तेवढा तुम्हाला या ठिकाणी चांगले व्हिडिओ बनवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करत आहे.